चांदूर रेल्वे येथील धीरज कलावटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे 2 गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार आहे। दुःखाच्या प्रसंगातही समाजहिताचा विचार करत संतोष कलावटे आणि अनिता कलावटे यांनी अवयवदानास संमती दिली। त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहे। रेडियंट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर प्रशासन, पोलीस विभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला। या विशेष व्यवस्थेमुळे अवयव अल्पावधीत अमरावतीहून नागपूर येथे सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले। धीरज कलावटे यांच्या अवयवदानामुळे 2 रुग्णांना नवीन आयुष्याची संधी मिळाली आहे। अवयवदान हे मृत्यूनंतरही इतरांना जीवन देण्याचे महान कार्य असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। समाजात अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरणार असून कलावटे कुटुंबाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। त्याच्यात एक स्पॉटवरच डेथ झाली। त्याच्यात दुसरा पुतण्या धीरज संतोष कलावटे हा त्याने घेऊन आम्ही इथं आलो। इथं आल्यावर कंडिशन क्रिटिकल होती त्याची, काय ट्रीटमेंट चालू होतं। ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टरांनी सल्ला दिला का बा असं ट्रीटमेंट आहे। आमचं मन नाही मानलं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमधून इथं अडवाणी सरांच्या इथं रिपोर्ट केला। त्यांनी खूप प्रयत्न केले पण जे देवाच्या पुढं काहीच नाही आहे। त्यानं म्हटलं का भाई असं आहे, सांगा काय करावं। मी त्याला उलटा प्रश्न केला का बा तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही राहिले असतं तर तुम्ही काय केलं असतं। तर त्यानं मला म्हटलं का मी स्वतः विड्रॉल घेतला असतं। त्यानं असं म्हटलं तर मग कसं मग आम्ही निर्णय घेतला परिवारवर सर्व मिळून वैभव देशमुख, मनीषजी जालान, आमची नारूभाऊ कलावटे, पंपाल्याची याची सल्ला घेतली, आमच्या कुटुंबाची सल्ला घेतली। आम्ही हा फार मदत म्हणत आला बाबा असं करा जिथं आपला धीरज कुठं ना कुठं पुन्हा रूपात उपस्थित राहावं। आणि त्याचे जे मित्र आहे, मित्र परिवार, त्याचा खूप सपोर्ट भेटला। त्याचं नाव असे एक मित्र नाही आहे की त्याचं नाव घेऊन मी मोकळा। भरपूर मित्र आहे। काही मित्र तर इथपर्यंत आले का बट तुम्ही काका सांगा तुम्ही काय तुम्ही निर्णय घेतला होता त्याच्याबद्दल डोनेशनबद्दल निर्णय घेतला का बा आपण कसं कोणा स्वरूपात आमचा जो पोरगा आहे कुठं ना कुठं उपस्थित आहे। हा एक गेला, त्यानं स्वतःचं नाव सार्थक केलं। जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला धीरज दिला। आता नाही आहे तर ज्याला अवयवाची समजा खूप गरज आहे त्याला अवयव भेटले, त्याचा जो धीरज सुटला होता आता त्याला धीरज देऊन राहिला। धीरज हा माझा लहान भाऊ होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतला। म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे मोठी गोष्ट आहे। की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले। शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा योगदान मिळेल। त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो कुटुंबाने घेतला। त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो पण मुख्य निर्णय कुटुंबाचा, त्याच्या वडिलांचा, काकांचा होता। तर आज त्या पद्धतीचा अपघात झालेला आहे आणि आशा आहे की त्या ज्या लोकांना त्याचे अवयव मिळतील त्यांच्या रूपात जिवंत राहिले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।